केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या होम टाउन मधलं म्हणजेच शेलगाव देशमुख इथलं हे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र गेल्या 4 ते 5 वर्षापासून अद्यापही बंद आहे। याला कुलूप लागलेलं आहे। गावामध्ये कुठलीही आरोग्याची सुविधा मिळत नाही। केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या मतदारसंघातलं शेलगाव देशमुख इथलं हे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र आहे। आपण जर पाहिलं तर गावाला चांगल्या आरोग्याच्या सुविधा मिळाव्यात म्हणून हे आरोग्य उपकेंद्र या ठिकाणी बांधण्यात आलं होतं। अतिशय सुसज्ज अशी इमारत आहे। मात्र गेल्या 5 वर्षापासून लाखो रुपये खर्च करून ही इमारत या ठिकाणी धूळ खात पडलेली आहे। या इमारतीचं खुद्द उद्घाटक जे आहेत ते माननीय खासदार प्रतापरावजी जाधव यांच्या शुभ हस्ते या इमारतीचं उद्घाटन झालं होतं। त्यावेळेला रायमुलकर जे आमदार होते या मतदारसंघाचे ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित होते। संपूर्ण अधिकारी असतील, अनेक नेते असतील ते सुद्धा या इमारतीच्या उद्घाटनाच्या वेळेला उपस्थित होते। मात्र गेले 5 वर्ष होतात या इमारतीला अद्यापही या इमारतीला लॉक आहे। कोणतीही सुविधा नागरिकांना या परिसरातल्या नागरिकांना मिळत नाहीये। जी इमारत आहे ही धुळखाट या ठिकाणी पडलेली आहे। या इमारतीचं एक दुसरं महत्त्वाची एक बाब म्हणजे या इमारतीकडे येण्यासाठी साधा रस्ताही नाहीये। ही इमारत ज्यावेळेला बांधकाम करण्यात आले त्यावेळेला ही जी जागा जी आहे ती एका शेतकऱ्यानं दान म्हणून दिली होती। मात्र या इमारतीला येण्यासाठी रस्ता नसल्यामुळे ही इमारत या ठिकाणी बंद असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे। गावामध्ये जुनी इमारत आहे आरोग्य उपकेंद्राची ती सुद्धा मोडकळीस आलेली आहे। त्या ठिकाणी सुद्धा काही जे डॉक्टर्स आहेत ते येतात कधी येत नाहीत। त्यामुळे गावकऱ्यांना आणि परिसरातील नागरिकांना आरोग्याच्या सुविधा मिळत नाहीयेत। मात्र आता तरी या आरोग्य विभागाला जाग आली पाहिजे आणि ही जी इमारत बांधकाम केलेली आहे आरोग्य विभागानं या ठिकाणी सगळ्या सुविधा उपलब्ध करून द्याव्या आणि नागरिकांना आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करून द्यावा अशी मागणी या परिसरातील शेलगाव देशमुख इथल्या नागरिकांची आहे। कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, शेलगाव देशमुख, बुलढाणा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।